हॅलो, तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज श्रेयांचा डान्स आहे, गॅदरिंग आहे त्याचं, आणि त्याने काहीतरी भाग घेतलेला आहे. तर ते बघण्यासाठी आपण जात आहोत. तर चला बघू काय होते आज. मला अजिबात माहिती नव्हतं की श्रेयांश आमचा डान्स करू शकतो आहे किंवा कशात तरी पार्टिसिपेट करू शकतो आहे, कारण त्याने कधीच आम्हाला डान्स करून दाखवला नव्हता. आम्ही 9 वाजता हॉलपर्यंत पोचलो. त्यानंतर आम्ही श्रेयांशला आत पाठवलं. श्रेयांश ऑलरेडी आत गेला होता, त्याचा ड्रेस चेंज केला होता. त्यानंतर आम्ही शेजारच्या काका काकींची वाट बघत बसलो होतो. साधारण 10 वाजता आम्ही गॅदरिंग हॉलमध्ये गेलो. मम्मी आणि विद्याताईने जागा पकडून ठेवल्यामुळे आम्हाला जागा मिळाली होती. काका काकी थोडे लेट आले. दादाला आणि वहिनींना हे टेन्शन होतं की हा डान्स करेल की नाही, कारण हा कलाकार आहे आमचा एकदम पट्ट्या, ऐकत तर नाही आमचं. त्यामुळे तिथं स्टेजवर काय करणार हेच आतुरता आम्हाला लागली होती. गॅदरिंगला सुरुवात झाली आणि पहिला हा डान्स परफॉर्मन्स हा मोगली थीमवर होता आणि दुसरा आमचा श्रेयांश होता. जसं पहिला डान्स परफॉर्मन्स संपला तसा श्रेयांश त्याच्या टीमबरोबर स्टेजवर आला. आम्हाला वाटलं हा घाबरून बसेल, तर पट्ट्या एकदम कॉन्फिडन्सनं खुश होऊन स्टेजवर आम्हाला हात करत आला. या दिवशी आम्हाला समजलं स्टेज डेअरिंग खूप आहे श्रेयांशमध्ये, आणि आम्हाला चांगलेही वाटलं. नाही तेच बघा मी व्हिडिओ करायला ते बघितला त्यांनी. श्रेयांशने केलेला डान्स बघून आम्ही खूप खुश झालो. श्रेयांशचा अजून एक डान्स परफॉर्मन्स होता जो शेवटी होता. तोपर्यंत आम्ही सगळे डान्स परफॉर्मन्स बघितले. खूप चांगले होते, खूप छान ठेवलेले. काही एका डान्स परफॉर्मन्समध्ये मुली आईबरोबरही नाचल्या होत्या. सो ते मी थोडे व्हिडिओ क्लिप यामध्ये टाकलेले आहे. पूर्णपणे नाही टाकू शकत.
कारण व्हिडिओ लेंथ मोठी होईल. सगळे डान्स झाले आणि शेवटच्या डान्ससाठी सगळी मुले स्टेजवरती आलीत. कसलं असते रे एवढा डान्स करतोस तू भारी. सगळ्यांनी बघितलं. कोण कोण आले? कपल डान्स करतेस की मुलींबरोबर. तर शेळ्यांचा डान्स झालेला आहे आणि आता वडा खायला चाललेला आहे हे पोरग. नाही आता घरी येणार, घरी येणार, वडा खायला चाललाय, वडा खायला.